सुनील वराडे यांनी केले यशोमती ठाकूरांच्या आरोपांचे खंडन. मी जे काही आहे तो स्वबळावर. सुनील वराडे यांचे वक्तव्य. तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार व काँग्रेस नेते यशोमतीताई ठाकूर यांना प्रचारात जनतेकडून अपेक्षित समर्थन मिळत नसल्यामुळे यशोमतीताई ठाकूर यांनी वड्याचे तेल वांग्यावर काढणे सुरू केले आहे, असे सुनील वराडे म्हणाले. मी व माझे अनेक सहकारी, आमचे कार्यकर्ते व समर्थक आघाडी धर्म पाळून शांत बसलो आहोत. आमच्यासारख्या अनेक लोकांवर या उमेदवारांचा विश्वास नसल्याने आम्ही शांत बसलो आहोत. मात्र काल यशोमतीताई ठाकूर यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यात मी व सहकारातील अनेक लोकांविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी मला 15 लाख रुपये उसने दिल्याचं व अजून परत न केल्याचा उल्लेख केला. निवडणुकीच्या काळात माझ्या कोणी निकटवर्तीयाने त्यांच्याकडे 25 लाख रुपयाची मागणी केल्याचा निरर्थक, निराधार व हास्यास्पद आरोप यशोमतीताई ठाकूर यांनी केला. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणे कठीण नाही, मात्र राजकीय पक्षाचा जबाबदार उमेदवाराने त्याचे पुरावे देणे आवश्यक आहे. माझ्या निकटवर्तीयांनी यशोमतीताई ठाकूर यांना पैसे मागितले असल्याचे पुरावे त्यांनी द्यायला हवे. या प्रकरणी त्यांच्यावर मानहानीचा दावा करू शकतो, पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. एखाद्याची बदनामी करून त्याचे राजकीय अस्तित्व संपवणे हा त्यांचा स्वभाव आहे, असे सुनील वराडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले. आदरणीय यशोमतीताई ठाकूर आमच्या भागाचे आमदार यांनी माझ्यावर आरोप केला. त्यांचे 3 आरोप होते. पहिला आरोप, त्यांनी मला 15 लाख रुपये उसने दिले. दुसरा आरोप, माझा कोणीतरी एक माणूस 25 लाख रुपये त्यांना मागायला गेला आणि सांगितलं की मी त्या पैसे जर मिळाले तर बिमार पडेल, तुमचं काम शांत होईल. आणि तिसरा आरोप केला की मी धर्मनिरपेक्ष नाही. या 3 आरोपांच्या बाबतीत मी आजची हे पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेचं दुसरंही महत्त्व आहे की चांगला काम करणारा माणूस याच्यावर नुसते आरोप करणे ही प्रक्रिया या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. कोणी नोटांचा आरोप करतो. आता मी नाव घेणार नाही. कडक नोटा, कोणी कशावर बोलतो, कोणी कशावर बोलतो. परंतु जे मला जास्त लागलं, आताच आमचे मामा बोलले का 15 आणि 10 लाखाचं इलेक्शन नाही आहे, हे करोडोचं इलेक्शन आहे. ही सत्यता आहे. आणि जर पैसे आले 15 लाख किंवा 25 लाख तर हे कुठून येतात यांच्याजवळ, हाही एक मुद्दा आहे. माझ्यासारख्या माणसाचं बाबासाहेब वराडेची 500 एकर जमीन असताना 50 एकरावर आलेला हा सुनील वराडे चॅलेंज करते ज्यांनी आरोप केला असेल त्यांना, का तुमची ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशीची प्रॉपर्टी आणि माझी ज्या दिवशी मी सुरू झालो त्या दिवशीची प्रॉपर्टी हे मोजून घे जा, कोणाची वाळा हे पाहून घे जा. हे फार आत्म्यातून बोलून राहिलो, राजकारण म्हणून बोलून नाही राहिलो. जे जपलं आम्ही 25 वर्ष राजकारणात, त्याच्यावर जर मारा होत असेल आजच्या या नवीन पद्धतीचा, तर आमचा त्याला निषेध आहे. पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? मी माझ्या घरी बसलेलो आहो, पक्षाशी निष्ठावंत आहो, पक्षाची कुठंच काही गडबड केलेली नाही. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने यांनी हे चालवलेलं आहे चिल्लरपणा, हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे की नुकसानाचा आहे, कोणाच्या फिटिंगवर करता येतं हे त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे इलेक्शनच्या आधी. बस एवढंच मला बोलायचं आहे. आता 2 दिवस राहिल्या निवडणुकांमध्ये तुम्ही असा आरोप करताय, त्यामुळे नाही आरोप नाही. तुम्हाला क्लिप आली असेल ना ती? नाही. हां, ठीक आहे ना, पाठवू का सगळ्यांना किंवा पाहायची आहे काय? हां, पाहिली. त्याच्यावर मी आरोप करतो आहे. तुम्ही क्लिप पाहिली नाही म्हणून हा प्रश्न विचारला. क्लिप जर तुमच्यापैकी कोणाची असती तर तुम्ही हा प्रश्न नसता केला. माझी नम्र विनंती आहे की ह्या भावना माझ्या समजून घ्या. एका चांगल्या प्रामाणिक घरंदाज घराण्यातला माझी सासू खासदार, माझा भाऊ मंत्री, मी 20 वर्ष जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, APMCचा 2दा अध्यक्ष, बँकेचा 2ऱ्यांदा डायरेक्टर, स्काउट अँड गाईडला मालदुरे साहेब होते त्यावेळेस, आज नाही आहेत ते स्वर्गीय मालदुरे साहेब, त्यांना पाडून स्काउट अँड गाईडचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. तर हे काही मला यशोमतीताईनं नाही दिलं. मी माझ्या भरोशावर झालो, माझ्या कर्तृत्वाच्या भरोशावर झालो आणि तुम्हा लोकांच्या जनतेच्या साथीनं झालो. हे समजून घ्यायला पाहिजे आणि मग अशा क्लिप पुढे करायला पाहिजे. मानहानीचा दावा तुम्ही दाखल? हो, बिलकुल 100%.